नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. मार्केट पडलं तेव्हा सगळेजण फार दुःखी झाले होते आणि दुःख साजरंही करत होते. मला कळवतही होते. पण आता आनंद साजरा करायचं भान उरलंय का? जर आपण आनंद साजरा नाही करू शकलो तर दुःख पचवता येत नाही. आत्ता गेले 3-4 दिवस मार्केटमध्ये तेजी असल्यामुळे बऱ्याचशा शेअरमध्ये चांगली तेजी आहे. म्हणजे अगदी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज 3,800 रुपयापर्यंत गेला होता. तो आज 4,400 रुपये होता. म्हणजे ज्यांनी 15 दिवसापूर्वी 3,800 रुपयाला घेतला त्यांना आज 10 ते 12% प्रॉफिट झाला खर्च जाऊन. 3,800ला घेतला म्हणजे 380 रुपये त्यांना मिळायला हवेत. म्हणजे 4,200-4,250च्या आसपास त्यांना पैसे मिळायला हवेत. आज 4,400 शेअरचा भाव होता. असं बऱ्याच शेअरमध्ये झालं आहे की ह्या 4-5 दिवसात भाव वाढल्यामुळे ज्यांनी थोडे खरेदी करून प्रयत्न केला होता त्यांना या 15 दिवसामध्ये सुद्धा 10% फायदा झाला आहे खर्च जाऊन. तर त्याचा आनंदसुद्धा वाटला पाहिजे, एवढंच मला म्हणायचं आहे. भारती एअरटेल आणि भारती हेक्झाकॉन या दोघांनी मिळून 16,100 टॉवर्स इंडस टॉवरला विकायचे असं ठरवलं आहे. भारती एअरटेल 12,700 टॉवर्स 2,174.8 कोटीला, तर भारती हेक्झाकॉन 3,400 टॉवर्स 1,134 कोटीला इंडस टॉवरला विकणार आहे. आसाममध्ये युरिया अमोनिया कॉम्प्लेक्ससाठी 10,600 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आणि UPIला MDR चार्जेससाठी 1,500 कोटी रुपयेची भरपाई म्हणून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सरकारने असं सांगितलं की 50% व्याज, 100% पेनल्टी, 100% पेनल्टीवरचं व्याज हे माफ होईल का, अशा एक प्रकारच्या चर्चा चालल्या होत्या. पण सरकारने सांगितलं की AGRच्या संबंधात कोणतीही गोष्ट विचाराधीन नाही. त्यामुळे आता भारती एअरटेल, इंडस टॉवर या कुठल्याही व्होडाफोन यांना कोणालाही AGRच्या संबंधात कसलीही सवलत मिळणार नाही. LICने फायझरमधला त्यांचा हिस्सा 6.05% वरून 4.03% एवढा केला. म्हणजे साधारण 2% हिस्सा कमी केला. बजाज हेल्थकेअरला SEC सेडेस्कोकडून सेनोबानेट या टॅबलेटच्या फेज 3 ट्रायलसाठी मंजुरी मिळाली. स्पाइसजेटच्या प्रमोटरनी कंपनीमध्ये 294 कोटी रुपये इंजेक्ट केले आणि स्वतःचा स्टेक वाढवला. हा स्टेक 33.47% केला. KPI ग्रीनला 272 कोटीच्या क्रेडिट फॅसिलिटीसाठी NABFID कडून सँक्शन ऑर्डर मिळाली. आज इंडिगोनी बरंच मोठं असं लेटर
पब्लिश केलं आहे. त्यामध्ये कंपनी सांगते की प्रवाशांची संख्या 2030 मध्ये दुप्पट होईल. म्हणजेच आत्ता 25.2 कोटी प्रवासी आहेत, ते 51 कोटीपर्यंत प्रवासी होतील. दर आठवड्याला ते साधारणपणे एक विमान विकत घेतील. आंतरराष्ट्रीय प्रवासी जे आहेत ते 28% 40% जातील. 14 नवीन रूटवर आम्ही विमानं चालवू. या सगळ्या माहितीनंतर इंडिगोचा शेअर आज चांगलाच तेजीत गेला. अल्ट्राटेक सिमेंट, अल्ट्राटेकनी 2 युनिटमध्ये 1.2 मेट्रिक टन पर ॲनम एवढी वाढीव उत्पादन क्षमता निर्माण केली. HCL टेकनी AI-साठी फ्लेक्स स्पेस प्लॅटफॉर्म लॉन्च केला. टाटा मोटर्स हे त्यांनी नॉन डील असा रोड शो सिंगापूरमध्ये ते करणार आहेत. स्ट्राइड्स फार्माच्या सबसिडियरी अल्कोलॅब हिच्या डीमर्जरला बोर्ड ऑफ डायरेक्टर्सनी इन प्रिन्सिपल मंजुरी दिली. जे स्टीलवरची 12% ड्युटी कमी करावी असं DGTRनी सुचवलं आहे, तर त्याच वेळेला टाटा मोटर्स, अशोक लेलँड यांनी सगळ्यांनी किंवा मारुती सुझुकी यांनी DGTRला असं सुचवलं आहे की तुम्ही ठराविक प्रॉडक्टवर ही सेफगार्ड ड्युटी लावू नका, कारण त्यामुळे आम्हाला ते पार्ट महाग पडतील. पण ही त्यांची विनंती किंवा सूचना DGTRनी मान्य केलेली नाही. मार्क्सन फार्माच्या बेक्लोफ्लेम या मसल रिलॅक्सेशनच्या औषधाला मंजुरी मिळाली. REC म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन हिने 4था डिव्हिडंड दिला आहे, ₹3.60 आणि याची रेकॉर्ड डेट 26 मार्च ही आहे. TCSनी एअर न्यूझीलंड बरोबर डिजिटल क्षमता वाढवण्यासाठी 5 वर्षाचा करार केला आहे. अरविंदो फार्माच्या युनिटला US FDA कडून VAI मिळाला. यावर्षी साखरेचं उत्पादन कमी होईल, मागणी जास्त आहे, त्यामुळे 2 मिलियन टन एवढी तूट जाणवण्याची शक्यता आहे आणि म्हणून आज साखरेच्या शेअरमध्ये चांगल्या पद्धतीने तेजी दिसली. अगदी द्वारिकेश, युगल, बलरामपूर, चिनी, त्रिवेणी इंजिनिअरिंग हे सगळे शेअर तेजीत होते. व्होल्टास, ब्लू स्टार, लॉईड, PG इलेक्ट्रोप्लास्ट या सगळ्या कंपन्यांनी सांगितलं की सरकारची जी पॉलिसी आहे ती मोठ्या एसींसाठी फायदेशीर आहे, पण आम्हाला जे पार्ट्स लागतात किंवा कंपोनंट्स लागतात त्या कंपोनंट्सची आयातच करावी लागते. त्यामुळे या एसींच्या संदर्भात अजूनही आपण स्वावलंबी झालेलो नाही. IOB ही इन्फ्रा बॉन्डद्वारे 10,000 कोटी रुपये उभे करणार आहे.
बजाज इलेक्ट्रिकल्स ही UAE सबसिडियरी स्थापन करणार, पण तिचं युनिट मात्र भारतात स्थापन करून भारतात मॅन्युफॅक्चरिंग करणार आणि यामध्ये 300 कोटी रुपये गुंतवणार असं बजाज इलेक्ट्रिकलनी सांगितलं आहे. आज डिफेन्सचे शेअर तेजीत होते, सरकारी शेअर तेजीत होते आणि रेल्वेच्या शेअरमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने तेजी होती. हे सगळे शेअर आपटले होते हाच शब्द बरोबर आहे. खूप कमी झाले होते शेअरचे भाव, त्या दृष्टीने तेवढे नाही सुधारले, पण का असेना काही अंशी आज सरकारी शेअरमध्ये डिफेन्स, रेल्वे या सगळ्या शेअरमध्ये खरेदी दिसत होती. अर्थातच कालच्या एवढी नाही, कारण आज 200 पॉईंट मार्केट तेजीत होतं. कालच्या एवढी जरी खरेदी दिसली नाही तरी आपण जर एक 15-20 दिवसापूर्वी बघितलं तर 20 DMAच्या क्रॉस केलेले 8% शेअर्स होते फक्त, पण आज 20 DMA क्रॉस केलेले 68% शेअर्स मार्केटमध्ये आढळले. इतक्या प्रमाणात मार्केटच्या अवस्थेत सुधारणा झाली आहे. तर आपल्याला दुःख होणं स्वाभाविक आहे, कारण त्यावेळेला जर अडचण आली तर आपल्याला आपण जेवढे पैसे घातले तेवढे मिळू शकत नाही. पण प्रत्येकाला त्याच मिनिटाला अडचण उभी नसते, हे तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही जे दुःख करत असता ते काल्पनिक दुःख असतं. म्हणजे आत्ता जर मी शेअर विकायला गेलो तर शेअरचा भाव कमी झालाय, पण तुम्ही विकायला जाणारच नसता. त्यामुळे जरा शांत राहायचा. प्रत्येक गोष्ट बदलत असते. आता एक कमेंट आली आहे, मार्केट म्हणजे सापशिडीचा डाव आहे का? नाही. सापशिडीचा डाव कधी आहे? फक्त इंट्राडेसाठी आहे. म्हणजे त्या शेअरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल 6 तासात होत नाही. सकाळी 9:15ला मार्केट उघडल्यापासून संध्याकाळी 3:30 वाजेपर्यंत 6 तास असतात. त्या 6 तासात कंपनीत असा कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, पण तरीसुद्धा शेअरचा भाव 200-200 रुपये 300-300 रुपयांनी बदलतो. मग 200 रुपये शेअरचा भाव वाढलाय म्हणून तो शेअर चांगलाही होत नाही, किंवा 200 रुपयांनी भाव पडलाय म्हणून तो शेअर खराबही होत नाही. म्हणजे जसं आपण म्हणतो की टोमॅटो विकणारी एखादी बाई टोमॅटो घेऊन बसली आहे, तर सकाळी तीच बाई तेच टोमॅटो 100 रुपये किलोनी विकते आणि दुपारी किंवा संध्याकाळी तेच टोमॅटो 70 रुपये किलोनी विकते. टोमॅटोमध्ये काय फरक पडतो? काही नाही. थोडासा दिसायला, म्हणजे ते दिवसभर ती घेऊन बसलेली असते, उघडे असतात किंवा थोडं ऊन लागतं, पण बाकी काहीही फरक होत नाही. फक्त फरक कुठे होतो? डिमांड आणि सप्लाय, मागणी आणि पुरवठा. जर सकाळी मागणी खूप असेल, गिऱ्हाईक खूप असेल, तर तिचे चढ्या भावाने विकले जातात आणि संध्याकाळी ती कंटाळलेली असते. आणि जर गिऱ्हाईक कमी झालं किंवा माल बाजारात खूप आला, पुरवठा खूप झाला मालाचा, तर आपोआप भाव कमी होतो. तसं म्हणाल तुम्ही सापशिडीचा खेळ, तर फक्त त्या दिवसापुरता आहे. बाकी कधीही सापशिडीचा खेळ नाही. तो मूलभूत गोष्टींवर अवलंबून आहे. मूलभूत गोष्टी बदलत असतात. म्हणजे कधी क्रूड बदलतं, कधी डॉलर इंडेक्स बदलतो, कधी रुपया बदलतो, कधी बॉन्ड यील्ड बदलतं, कधी
वीज लागते त्याच्या किमती बदलतात, अनेक गोष्टी बदलत असतात. सरकारचे टॅक्सेस बदलतात, कामगारांचे पगार बदलतात, कुठे कामगार हरताळ करतात, संप, सगळ्या गोष्टी चालू असतात. त्यामुळं फक्त सापशिडीचा खेळ जो आहे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आपण जर गृहीत धरलं तर तो इंट्राडे पुरता आहे. बाकी कुठल्याही वेळेसाठी मार्केट हा सापशिडीचा खेळ नाही. नाहीतर मग आपल्याला असं म्हणावं लागेल की कारखानदार काय सापशिडीचा खेळ खेळतात की बिझनेसमन सापशिडीचा खेळ खेळतात? नाही. ते वस्तूंचं उत्पादन करतात, कच्चा माल आणतात, त्यापासून पक्का माल बनवतात, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रियातून जातं. त्यामुळे नक्कीच तो सापशिडीचा खेळ नाही आणि गैरसमजही करून घेऊ नये. कदाचित आपलं नशीब हे सापशिडी आहे म्हटलं तर अधिक ठीक होईल. बघूया आता उद्या मार्केट कसं जात आहे. नमस्ते.